आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सावित्री मावशी, सावित्री मावशी, सावित्री मावशी, सावित्री मावशी प्लीज मला तुमच्याशी बोलायचं आहे महत्त्वाचं. अहो मी खूप वेळ वाट बघितली तुमची आणि मी तुम्हाला फोन पण केले होते पण तुम्ही काही फोनच उचलत नव्हत्या. कोण आहेस तू? माझ्या घरी कशाला आलीस? जातो इथून. अहो मावशी मी स्वानंदी. हॉस्पिटलमध्ये नव्हते का ऍडमिट? तुम्हीच तर काळजी घेतली ना माझी. मावशी मला ना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय, खरंच खूप महत्त्वाचं आहे. असेल पण तुझं इथे काय काम आहे? हे घर आहे माझं, हॉस्पिटल नाही. तू जा इथून. अहो मावशी मी तुमच्या घरी आलेच नसते पण तुम्ही फोन कुठे घेतलेत माझे? मी का उचलू तुझे फोन? कोण आहेस तू माझी? आजपर्यंत कितीतरी बायकांना मोकळं केलंय मी, मग काय सगळ्यांचे फोन उचलू मी? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, तू जा इथून. मावशी 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 ऐका ना, फक्त 5 मिनिटं. मी 5 मिनिटं बोलते आणि मी जाते हवं तर, पण प्लीज माझ्याशी बोला, खरंच लई महत्वाचं काम आहे. खोटं बोलू नकोस. तुला माझ्याशी काय बोलायचंय ग? आणि खरं सांग, तुला इथे कोणी पाठवलंय? आणखी किती माणसं तुझ्या बरोबर? काय प्लॅन आहे तुमचा? सांग, खरं सांग. मावशी अहो असं काय करताय? माझ्यासोबत कोण असणार? कोणी नाही माझ्यासोबत, मी एकटीच आली आणि माझा काही प्लॅन नाहीये. मला फक्त महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. मला कोणाशी काही बोलायचं नाहीये, माझा पिछा सोडून दे. जा जा तू इथून. मावशी अहो, यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे? मला पाहून इतक्या का डिस्टर्ब झाल्या? माझे कॉलही घेत नाहीयेत, माझ्याशी बोलायला का तयार नाहीयेत या मावशी? आता इथे थांबून काहीच उपयोग नाही. उगाच तमाशा नको, लोकांना पण संशय येईल. इथून निघालेलंच बरं. संचिता मॅम, अजून किती वेळ लागणार आहे? मॅडम आम्हाला तिचा लेटेस्ट नंबर देता का? म्हणजे आम्ही तिची अपॉइंटमेंट घेऊन डायरेक्ट मग तिच्याकडूनच चेक घेतो. हो हो. आणि संचिता मॅम, आम्हाला अजून 3 मीटिंग्स आहेत डोनर्स बरोबर, सो आम्हाला निघावं लागेल. ऐक ना शिखा, थोडा वेळ थांब, ती येतच असेल अगं. संचिता मॅम प्लीज, तुम्ही आम्हाला सांगायचं ना की स्वानंदी सगळा व्यवहार बघते, आम्ही तिच्याकडेच गेलो असतो सरळ. आणि खरंच निघावं लागेल आणि मी घेते स्वानंदीकडून नंतर चेक. अगं संचिता, त्यांना जायचे तर जाऊ दे ना, उशीर होत असेल त्यांना. तू त्यांना हॉस्टेलला जाऊन चेक दे. गुड आयडिया. तुम्हाला चालेल का? मी हॉस्टेलमध्ये घेऊन येते चेक. हा, आता काही ऑप्शन आहे का मॅम आमच्याकडे? म्हणजे सॉरी संचिता मॅम, पण आम्ही तुमच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलो होतो. म्हणजे आमच्याकडे डोनर्सची कमी नाहीये, पण तुम्ही आता एवढ्या मोठ्या घरात सून म्हणून आलात, मग तुमच्याकडून चांगली देणगी मिळेल अशी अपेक्षा होती आम्हाला. काय ग? हो ना मॅडम, आणि किती वेळ झाला आम्ही असेच बसलोय. ओ मॅडम, आम्ही डोनर्स बरोबर जेव्हा मीटिंग करतो ना तेव्हा 10-15 मिनिटात आमची मीटिंग संपते. हो ना मॅडम सॉरी, पण तुम्ही या घराची सून झालाय म्हटल्यावर तुमच्याकडे खूप अधिकार असतील असं वाटलं होतं. पण आता तिजोरीच्या चाव्या तर स्वानंदीकडेच आहेत. ठीक आहे, आम्ही घेतो मॅम स्वानंदीकडून चेक. निघतो आम्ही. चला काकू. शिखा आणि असावरी इथे. अमेझिंग. मम्मा, आल्या सरपोतदारांच्या सुनबाई. आपल्या घराच्या तिजोरीची चावी आली मम्मा. माझ्या बालकीणबाई आली. या 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 स्वानंदी मॅम, बसा, या ना. संचिता मॅडम काय बोलताय तुम्ही? ही नाटकं माझ्या समोर नाही करायची. किती कॉल केले ग तुला? कुठे गेली होतीस?
एक कॉल रिसीव्ह नाही केलास तू माझा. स्वानंदी खरं सांग, मुद्दाम करतेस ना हे सगळं? तुला माहिती होतं ना शिखा आणि आसावरी इथे डोनेशन साठी येणार आहेत, म्हणून माझी लाज घालवायला लेट आलीस ना तू? आता असं केल्याने माझ्याविषयी हॉस्टेलमध्ये गॉसिप करणार की संचिताला कशी सरपोतदारांच्या घरात किंमत नाहीये आणि स्वानंदी कशी तिजोरीच्या चाव्या कमरेला घेऊन गावभर फिरत असते, हो ना? स्वानंदी, काय नाटकं चालू आहेत आणि एवढा वेळ लागतो तुला घरी यायला? हा, आणि फोन न उचलायची कोणती नवीन नाटकं सुरू केली आहेस तू? डोकं ठिकाणावर आहे का? अक्कल आहे का तुला? मला जरा यायला उशीर झाला, मी करते सगळी कामं. 1 मिनिट, आधी चहा कर आणि नाश्त्याचं बघ काय ते. साहेबांना ऑफिसला जायला उशीर होतोय आणि हे बघ कोरड पडलीये माझ्या घशाला. चहा कर आधी, जा लवकर. करते. मामा, पाहिलं तुम्ही? स्वानंदी काही न बोलता निघून गेली. काही एक्सप्लेन नाही केलं तिने आपल्याला. शांत होती ती. तिला काय झालंय नक्की मामा? तिच्या डोक्यात काही शिजत नसेल ना? काही प्लॅनिंग नसेल ना हिचं? मामा, ही नक्की हॉस्पिटलमध्ये गेली होती की आणखी कुठे? काहीतरी गडबड आहे मामा, नक्कीच. प्लीज माझ्याशी बोला, खरंच लई महत्वाचं काम आहे. मला कोणाशी काही बोलायचं नाहीये. माझा पिछा सोडून दे. जा जा तू इथून. मावशी, अहो, या सावित्री मावशीचं इतकं कसं काय वागणं बदललं आणि का? त्या इतक्या का घाबरल्या होत्या? या सावित्री मावशींचा त्या कमळाबाईशी काही संबंध आहे का? की सावित्री म्हणजेच कमळा जमदाडे आहे? आणि तसं असेल तर त्या नाव बदलून का राहत आहेत? म्हणजे वॉर्डन मॅडमनी त्यांना बरोबर ओळखलं होतं. त्या घरात सापडलेल्या डिस्चार्ज कार्डवर त्यांचीच सही असेल का? पण मग त्या माझ्याशी बोलणं का टाळत असतील? असं काय आहे की त्यांना भीती वाटतीये? आणि माझ्यापासून कसली भीती आहे त्यांना? असं नक्की काय आहे की त्या माझ्यापासून लपवत आहेत? हे ड्रीम गर्ल, ते दूध बंद कर. तुझ्या या ड्रीम बघण्याच्या नादात ना ते दूध उतू चाललं होतं. थँक्यू. वाव, हे जे काही तुला मिळालंय ना, म्हणजे आधी स्वतः स्वप्नात हरवायचं, नंतर दुसऱ्याला कामाला लावायचं आणि वर परत थँक्यू असं म्हणून मोकळं व्हायचं. नाईस, अमेझिंग. स्वानंदी, तुझी नाटकं बंद कर. हा, थँक्यू म्हणे थँक्यू. तू ठरवलंच आहेस का ग आमच्या घराची वाटच लावायची? हा, आधी ते आउट हाऊस जाळून ठेवलंस, आता हा दुधाचा पराक्रम. आज माझ्या मैत्रिणींसमोर माझी इज्जत घालवलीस. स्वानंदी, हे सगळं मुद्दाम करतेस ना तू? आणि कुठे भटकत होतीस ग तू? इतके कॉल्स केले तुला, एक कॉल रिसीव्ह नाही केलास तू माझा. तुझी हिंमत कशी होते ग माझे कॉल्स अवॉइड करण्याची? सांग ना. स्वानंदी, मी काहीतरी बोलतेय, मला इग्नोर नाही करायचं. स्वानंदी. संचिता मॅडम, संचिता मॅडम, अहो काय केलं तुम्ही? दूध सांडलं माझ्या हातावर. काय झालं? काय काय झालं? संचिता, काय करतेस हे? डॅड, अहो स्वानंदीचा हात भाजला, मी सावरतेय तिला. काय ग स्वानंदी, कशाला हे पराक्रम करतेस तू? स्वानंदी बाळा, खूप दुखतंय का तुला? संचिता, तूच काहीतरी केलं असशील. डॅड, काय बोलताय तुम्ही? मी तिला काहीच त्रास दिला नाहीये. तिच्या हलगर्जीपणामुळे झालंय हे सगळं. दूध सांडलं तिच्या हातावर. डॅड, हल्लीचं कशातच लक्ष नसतं. तासन तास बाहेर फिरत असते ही. कुठे जाते, काय करते, कुणाबरोबर जाते मला काही माहित नाही डॅड. आणि आमचं सोडाओ, मणी हिचा नवरा, त्यालाही माहित नसतं. तो सुद्धा हिला शोधत असतो. आणि हिचं कशातच लक्ष नसतं. बाहेर कुठेतरी जाते, घाईघाईत येते, घाईघाईत सगळं काम करते आणि कामातही लक्ष नसतं. सॉरी स्वानंदी, पण नसतं तुझं लक्ष. आणि मग हे सगळे पराक्रम होतात, असे अपघात होतात. आजचं सुद्धा विचारा तिला.
हॉस्पिटलमध्ये गेली होती म्हणे. स्वानंदी खरंच गेली होतीस का हॉस्पिटलमध्ये? डॅड तुम्हीच विचारा, कुठे गेली होती, काय करत होती? सकाळी एकदा गेली होती, आता थोड्या वेळापूर्वी आली. डॅड ही सांग ना ग, सांग. डॅड आता तुम्ही हिला काहीच बोलणार नाही ना? हिला इतकंसं लागलं तर लगेच हिला सिंपथी मिळते आणि मला लगेच ओरडा मिळतो. संचिता बस, मी बोलतोय. स्वानंदी बेटा, तू हॉस्पिटलला गेली होतीस ना? हो. मग तुला घरी यायला एवढा उशीर का झाला? म्हणजे इतका वेळ कुठे होतीस तू? घ्या पाहिलं डॅड, झाली ना तुमची सुद्धा खात्री? आजपर्यंत ही आमच्या प्रश्नांना उत्तरं देत नव्हती, आता तुमच्याही देत नाहीये. पण तरीही तुम्ही काय म्हणणार? स्वानंदी साधी, स्वानंदी कामसू, स्वानंदी लाडकी, स्वानंदी. संचिता बास म्हटलं ना तुला मी. डॅड तुम्ही मला शांत कराल हो, पण हिचं वागणं तुम्हाला पटतंय का? डॅड बोला ना. योग्य वेळ आली की मला जे बोलायचं ते बोलीन मी. तिच्या हाताला लागलंय, भाजलंय, जरा मलमपट्टी करा. हो मी करते डॅड. स्वानंदी मलम लावायचंय ना तुझ्या हाताला? थांब हा, इम्पोर्टेड मलम लावते. स्वानंदी मी आले, मलम घेऊन येते. हा थांब थांब थांब. स्वानंदी कुठे जात असेल? ती माझ्यापासून काहीतरी लपवतीये का? माझ्या सरळ प्रश्नाचं उत्तर तिनं का टाळलं? संचिताच्या बोलण्यात काही तथ्य असेल का? स्वानंदी अशी का वागती अचानक? तिला हे तर कळलेलं नाही ना की तिच्या पोटात असलेलं मूल सुजितच आहे म्हणून? नाही नाही नाही, ते शक्य नाहीये. कारण ते फक्त सुजित, मी आणि अंबिका तिघांनाच माहिती आहे. अंबिकाला ते माहिती आहे आणि अंबिका अजून सापडलेली नाहीये. मग असं तर नाहीये ना की स्वानंदीला अंबिका सापडलीये आणि ती अंबिकाला भेटायला जातीये घरी न सांगता? स्वानंदीला जर अंबिकाकडून सत्य कळलं तर सुजित संकटात येईल. नाही, मी असं होऊ देणार नाही. स्वानंदी कुठे जाते, काय करते हे माहीत करायलाच हवं. त्यासाठी तिच्यावर लक्ष ठेवायला माणूस नेमायला हवा. ह्याच्या मुळाशी मला जावंच लागेल. स्वानंदी, मला तुझ्यामुळे आणि तुझ्या बाळामुळे जो त्रास होतोय ना, त्याच्या 4 पट त्रास मी तुला देणार आहे. तुला दुःखात तळमळताना पाहायचंय ग मला, आणि हे मलम माझी ती इच्छा नक्की पूर्ण करेल. स्वानंदी ते ठेव ठेव, ते इथे ये, इथे बस बस बस. मी मलम लावून देते, बस. संचिता मॅडम, अहो ती बाम आहे, झोंबेल माझ्या हाताला. स्वानंदी अगं मला माहिती हा बाम आहे, पण हा इम्पोर्टेड बाम आहे, साधा सुद्धा नाहीये. हा बाम लावला ना की काही त्रास होणार नाही, उलट थंडगार वाटेल. ते नाही संचिता मॅडम, झोंबेल तो माझ्या हाताला, त्रास होईल मला. स्वानंदी अगं माहितीये मला, मी सांगते ना, काही त्रास होणार नाही तुला, छान वाटेल. आणि डॅडनी काय सांगितलंय, मलमपट्टी लाव की नाही? मग हे करायला नको का? स्वानंदी जर मी हे मलम नाही ना लावलं तुला तर डॅड मला ओरडतील हा. तुला चालेल का? डॅडनी मला ओरडलेलं नाही ना, मग लावून घे. चल संचिता मॅडम. हो, काही नाही होणार, काही नाही होणार. संचिता मॅडम, झोंबताय त्या हाताला. स्वानंदी थँक्यू हा, तू डॅड समोर माझं नाव नाही घेतलंस. म्हणजे मी काही इंटेन्शनने नाही ना केलं, ते चुकून घडलंय माझ्याकडून. तू मला इग्नोर करत होतीस की नाही, म्हणून मी तुला टर्न करायला गेले आणि दूध सांडलं. मुद्दाम नाही झालं ग, पण थँक्यू. स्वानंदी आत्ता थोडा त्रास होईल, पण नंतर छान वाटेल तुला. हे बघ मी लावलंय, इथेच ठेवलंय, तू अजून लावून घे. हा, मला खूप कामं पडली आहेत ग, मी आले. आणि काळजी घे. आणि स्वानंदी हे बघ, लगेच कामाला लागू नको. हा, आई गो. स्वानंदी तुला दुःखात बघण्याचे सुख आहे ना, ते तू कधीच अनुभवू शकणार नाहीस.
ते फक्त या संचिताचं एक्सक्लुझिव्ह सुख आहे. विश यू अ लॉट ऑफ पेन बेबी. बोल, काय काम आहे? संचिता मॅम ऐका ना ऍक्च्युली आज काय झालं, आम्हाला जरा ना पुढच्या मीटिंगला जायची घाई होती आणि तुम्ही पण चेक द्यायला जरा उशीर केला, त्यामुळे आम्ही दोघी जरा चिडलो आणि जरा जास्त बोलून गेलो तुम्हाला. त्यामुळे आम्हा दोघींकडून तुम्हाला खूप सॉरी, पण आम्हाला तुमच्या डोनेशनची गरज आहे मॅम. अच्छा, हो, डोनेशनची गरज आहे म्हणून आता सॉरीची आठवण आली का? नाही, विसरलीस का? सकाळी काय बोलून निघून गेलीस? देऊ आठवण करून. काय म्हणालीस? की आम्ही डिरेक्टली स्वानंदीकडूनच चेक घेऊ. हो ना? अगं मग घे ना तिच्याकडून चेक. मला का कॉल करतेस? आणि आता मी सुद्धा बघते स्वानंदी तुला चेक कसा देते. आणि आणखी एक गोष्ट, मला यापुढे पैशांसाठी नाही कॉल करायचा. सरपोतदारांच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी बंद आहेत. मॅम आहो तू. गुड बाय. मूर्ख मुली. काय ग, कसलं डोनेशन, कसला चेक, काय एवढी चिडचिड करतेस? बेबी, तुला माझ्या हॉस्टेल मधल्या फ्रेंड्स माहिती आहेत ना, शिखा आणि आसावरी. सकाळी त्या आल्या होत्या. त्यांना NGO साठी डोनेशन हवं होतं, पण मी नाही देऊ शकले कारण स्वानंदी नव्हती ना. तिने चेक साईन केल्याशिवाय आपल्याकडे काहीच होत नाही. तिची खूप वाट बघितली, पण बया कुठे फिरत होती देव जाणे. आणि मग काय, त्या निघून गेल्या. तुला माहितीये त्या काय म्हणाल्या? स्वानंदी मालकीण म्हणे. स्वानंदी, मी नाही. बेबी खूप बोलल्या यार त्या मला. आणि हे सगळं त्या स्वानंदीमुळे झालंय. मूर्ख मुलगी. बेबी मला खूप वाईट वाटलंय यार. माझा अपमान झालाय आणि तुला हसू येतंय. सॉरी. मग काय कर संचिता, हसू नको तर काय कर. पण बघ ना, सरपोतदारांची सून म्हणून तू मिरवत असतेस, पण स्वानंदीच्या एका सही शिवाय आपण बँकेतनं पैसे काढू शकत नाही. कालपर्यंत या गोष्टीवर फक्त मी हसत होतो, पण आता बाहेरचे हसताय. उद्या मला असं वाटतं जग सुद्धा असेल या गोष्टीवर. आणि हे सगळं कोणामुळे होत आहे? स्वानंदी बहिणीमुळे. स्टॉप इट सुजित. वाद झालं. माझ्यावर हसायचं नाही हा. आणि आज जी वेळ माझ्यावर आहे ना, एक दिवस ती वेळ तुझ्यावर सुद्धा येईल आणि तेव्हा कळेल तुला. आणि स्वानंदीच्या साईन शिवाय तू सुद्धा नाही रे पैसे काढू शकत. मला काय बोलतोयस तू? माझा अपमान करायची, मला इथे ताटकळ ठेवत गावभर हिंडायची हिंमत स्वानंदीला ना तुझ्यामुळे मिळते. मला सांग, नवरा म्हणून कधीतरी बाजू घेतोस माझी? कधीच नाही. त्या मणीकडून शिक काहीतरी. तो नेहमी स्वानंदीची बाजू घेऊन मला बोलत असतो, पण तू कधीच स्टँड घेत नाहीस रे. तुझी डॅड समोर सुद्धा बोलायची हिंमत होत नाही सुजित. डॅड जेव्हा मणी समोर तुला कमी लेखत असतात तेव्हा काय करतोस तू? मान खाली घालून गप्पा उभा असतोस. आणि माझ्यावर असतोस. माझ्यावर नाही हसायचं. एक दिवस ही वेळ तुझ्यावर सुद्धा येणार आहे. सुजित, तुझा तिखटपणाच खूप आवडतो मला, पण हा तिखटपणा बाहेर ठेवायचा. सुजित सरपोतदार समोर नाही दाखवायचा. ओके 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 ओके. चल, तुला आज एक गोष्ट सांगतो मी. आपलं लग्न आहे ना संचिता, ते माझ्यासाठी फक्त एक कॉम्प्रोमाइज आहे. त्यामुळे टिपिकल नवऱ्याकडनं ज्या अपेक्षा करतेस ना तू, माझ्याकडून नाही करायच्या. बायको म्हणून हक्क दाखवायचे नाहीत माझ्यावर. मी तुझ्याशी लग्न केलं ते माझ्या फायद्यासाठी. फायदा होतोय नाही ना? मग ज्या माणसांकडून फायदा होत नाही, ज्या बिझनेस मधून फायदा होत नाही, अशा माणसांना आणि अशा बिझनेसला सुजित सरपोतदार स्वतःच्या आयुष्यातनं बेदखल करतो, त्यांना काढून टाकतो.
सरपोतदारांची सून असल्याचा जो काही पतंग उडवत असतेस ना जगभर, त्याचा मांजा माझ्या हातात आहे, विसरू नकोस. कधी अलगत मांजा तोडून टाकेल ना कळणार पण नाही. हवेबरोबर उडत 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 कचऱ्यात जाऊन पडशील ना, कचऱ्यात, तेव्हा रिअलाइज होईल. एक काम सांगतो, इतके दिवस एक काम, जेव्हा स्वानंदीच्या बाळाला मारून टाकायचंय. जमतंय? जमतंय नाही ना? एकतर ते काम संपव, नाहीतर मी हे नातं संपवून टाकेन. संचिता, आय हॅव अ सरप्राईज फॉर यू. आय शो यू. डिवोर्स पेपर्स. चल, एक आठवडा देतो तुला. एका आठवड्यात स्वानंदीचं बाळ संपव, नाही तर मी आपलं नातं संपवेन. संचिता, आय लव्ह यू खरंच, पण मी सांगितलंय ते काम करू के. अरे ना